नमस्कार मित्रांनो, शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण ऊसाची माहिती घेणार आहोत. ऊसाची ऑलराऊंडर म्हणून मानली जाणारी जात म्हणजेच 86-032 याच्याबद्दल आज थोडी माहिती सांगतो. 86-032 या ऊसाचं संशोधन जे आहे ते 1996 साली ऊस संशोधन पाडेगाव इथे हे वाण प्रसारित झालेलं आहे. हे ऊस संशोधन कोइंबतूर येथे झालेलं आहे. या संस्थेने ऊसाबद्दल संशोधन केलेलं होतं. त्याच्यानंतर आपल्या इथं पाडेगाव म्हणजे ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी हे आपल्या इकडं प्रसारित केलं आणि त्याच वेळी त्याला 86-032 नीरा असं नाव देण्यात आलं. आणि जे आपल्याकडं जे म्हणतो अजून भरपूर आपण 86-032 गोल्ड, ज्ञानेश्वरी, गोदावरी असं वेगवेगळे अजून प्रत्येक गावात वेगवेगळे ह्या ऊसाच्या व्हरायट्या सांगितल्या जातात. पण असं कुठलीही व्हरायटी उपलब्ध नाही. फक्त 86-032 नीरा ही एकमेव विद्यापीठाकडून आलेली व्हरायटी आहे. दुसरं कुठलीच व्हरायटी नाही. ते कसं झालेलं आहे, आता ते खूप आता 25-30 वर्षापासून ही व्हरायटी आहे. मग ते आपण एकमेकाचंच बेनं एकमेकाकडं वापरत जाऊन ते नंतर हे पूर्ण सगळीकडे तेच होऊन गेलेलं आहे. आणि त्याचे असं झालेलं आहे की ते एकदम कुठं चिपाडावणी आहे म्हणजे ऊस आहे किंवा एकदम लहान ऊस होऊन गेलेला आहे. आपण तेच बियाणं वापरल्यामुळं असं होत गेलेलं आहे. तसं या बियाण्याची फुटव्याची क्षमता ते एकदम चांगली आहे आणि हे सुरू, अडसाली आणि पूर्व या तिन्ही हंगामामध्ये येतो. त्याच्यामुळे ह्याला ऑलराऊंडर किंवा वंडरकेन असं म्हणल्यासारखं आहे. या ऊसामध्ये तुम्ही जेवढी मेहनत करचाल तेवढं उत्पन्न याच्यातून जास्ती मिळतं. याला आपलं ऊसाचा जो झेंडा म्हणतो आपण त्याला, हा झेंडा लवकर सहसा फुटतच नाही. जवळजवळ 1.5 वर्षापर्यंत हा ऊस वाढतच राहतो. आणि आपण याचं जेव्हा म्हणजे ऊसाची लावण करतो त्यावेळेस एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. एक तर ऊसाचं अंतर म्हणजे लावायचं अंतर, आणि दुसरं याचं जे आपण बेणं आणणार आहोत त्या बेण्याबद्दलसुद्धा. आपण जिथून बेणं आणत आहोत ते बेणं कमीत कमी पहिल्या लागवडीचं आणि 9 ते 10 महिने झालेलं असावं. ते तसं असलं तर एकदम उत्कृष्ट प्रकारे ऊस येतो. आणि ऊसामध्ये कसं आहे, याचं नियोजन असतं फुटव्यावर. फुटवे म्हणजे कसं, आपल्या एकरी आता विद्यापीठाने कसं संशोधित केले असते, एकरी एका प्लॉटमध्ये कमीत कमी 30 ते 40 हजार ऊसाचे फुटवे म्हणजे सपादले जातात. तेवढेच फुटवे येतात. आपले सुरुवातीला कसं असते, आपण लावलं की दाटच्या दाट लावतो, त्याच्यामध्ये जवळजवळ लाखो फुटवे येतात. मग 5-6 महिन्यापर्यंत आपण त्याला खात वगैरे सगळं घालतो, सांभाळतो. मग 5-6 महिन्यापर्यंत त्या फुटव्याला काहीच होत नाही. पण शेवटपर्यंत ते फुटवे तसेच टिकून राहत नाहीत. त्यातले जवळजवळ 30 ते 40 हजारच ऊस तयार होतात आणि बाकीचे फुटवे आहेत ते मरून जातात. म्हणजे जेवढं आपण खात त्याला कष्ट केलेलं असतं ते फुटवे खातात आणि पुन्हा मरून जातात. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच की ऊस लावत असताना एकदम थोडा अंतर ठेवून पातळ आजकालच्या नवीन पद्धतीने लावावं. ही होती 86-032 ऊसाबद्दलची माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.